ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 209, अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. गरुडा सारिखी वाहने, मज सुर तरुंची उद्याने, कामधेनूंची गोधने, अर्पिली तेणे. मज अमृताहुनी सुरसे, बोनी वोगरिली बहुवसे, ऐसा भक्ताचेनी उदकलेशे, परितोषे गा. हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखिले आपुलिया दिठी, मी सुदामाची या सोडी, सोडी गाठी, पवया लागी. पै भक्ती एकी मी जाणे, तेच साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे, भलते या. येर पत्र पुष्प फल, हे भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा त्याग लाग निष्फळ, भक्ती तत्व. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी, न विसंबे माते. ज्याने एकनिष्ठेने मला केवळ पाणी जरी अर्पण केले, तरी त्याने गरुडासारखी वाहने, सुरतरू म्हणजे कल्पवृक्षांची उद्याने व कामधेनूची गोधने मला अर्पण केली. मला अमृतापेक्षाही सुरस अशी बहुवसे म्हणजे पुष्कळ सारी बोनी म्हणजे पक्वांनी, वोगरिली म्हणजे पानात वाढली असे मी समजतो. अरे खऱ्या भक्ताने अंतःकरणपूर्वक दिलेल्या उदकलेशे म्हणजे थेंबभर पाण्याने देखील मी असा परितोषे म्हणजे परमसंतुष्ट होतो. हे किरीटी, हे सगळे सांगाव्यास कशाला पाहिजे? तुम्हीच आपल्या दिठी म्हणजे दृष्टीने पाहिले आहे की पोह्यांसाठी मी सुदाम्याने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडविल्या. म्हणजेच मी निस्सीम भक्तीच एक जाणतो. मग त्या ठिकाणी साने म्हणजे लहान व थोर अशी निवड व असा भेद मी करीत नाही. आम्ही भलतेया म्हणजे वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला त्याच्या भक्तिभावाचे पाहुणे म्हणून हजर असतो. एरवी येर म्हणजे इतर पत्र, पुष्प वा फळ मला अर्पण करणे हे भजावया म्हणजे माझी भक्ती करण्याकरिता केवळ मिस म्हणजे निमित्त मात्र आहे. भक्ती तत्वा वाचून इतर सर्व साधन सामग्री आम्ही निष्फळ म्हणजे व्यर्थ समजतो. म्हणून अर्जुना, अवधारी म्हणजे नीट लक्ष देऊन ऐक. प्रथम तू आपली बुद्धी सोपारी म्हणजे आपल्या स्वाधीन करून घे आणि आपल्या मनोमंदिरात मग माझा कधी विसर पडू देऊ नकोस. हे कौंतेय, यत करोषि, यत अश्नासी, यत जुहोषि, यत ददासी, यत तपस्यसी, तत् मदर्पणम कुरुष्व. हे कौंतेया, तू जे जे कर्म करतोस, जे अन्नपाणी सेवन करतोस, वा जे भोग भोगतोस, जे होम हवन करतोस, जे दान पुण्य करतोस, जे तपकर्म करतोस, ते सर्व मला अर्पण कर. जे जे काही व्यापार करिसी, का भोग हन भोगिसी, अथवा यज्ञी यजिसी, नाना विधी. ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादी हन साधने, व्रते करिसी. ते क्रियाजात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे, माझी या मोहरा. परी सर्वथा आपुले जीवी, केली याची से काहीची नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी, माझी या हाती. तू जे जे काही व्यवहार करशील किंवा भोग भोगशील अथवा नाना विधी करून अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी माझे यजन करशील, नाहीतर विशिष्ट योग्यता जाणून जी सत्पात्री दानकर्मे करशील, किंवा सेवकांना जी जीवने म्हणजे वेतन वा बक्षिशी देशील, किंवा तपादी साधने करशील वा व्रतांचे आचरण करशील. तात्पर्य म्हणजे जे जे आघवे म्हणजे सगळे क्रियाजात तुझ्याकडून स्वभावता निपजेल म्हणजे घडेल, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा भावनेने कर. परंतु ती सर्व कर्मे मी केली अशी भावना वा ती केल्याची आठवण देखील आपल्या अंतःकरणात राहणार नाही, इतक्या निष्कामतेने मला अर्पण कर, म्हणजे तू माझ्या समीपी येशीलच. एवं कृते सती शुभाशुभ फलैहि कर्म बंधनैहि मोक्षसे च संन्यास सयोग युक्तात्मा विमुक्तः भूत्वा
माम उपश्यसी. अशा रीतीने सर्व कर्मे मला अर्पण केल्यावर शुभ व अशुभ फल देणाऱ्या कर्मबंधनापासून तू मुक्त होशील व तुझे चित्त संन्यास योगाने युक्त होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. मग मग अग्निकुंडी बीजे घातली, ती अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. अगा कर्मे जे उरावे, तै तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे, देहा एक एका. ते उगाणिले मज कर्म, तेव्हाची पुसले मरण जन्म, जन्मासवे श्रम, वरचीलही गेले. म्हणून अर्जुना यापरी, पाहेचा वेळू नभेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी, दिधली तुझ. या देहाची या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडिजे, माझी याची अंगा. मग ज्याप्रमाणे अग्निकुंडामध्ये घातलेले बीज अंकुर दशेला प्राप्त होण्याच्या स्थितीला मुक्ते, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली शुभ व अशुभ कर्मे फलद्रूप होण्याच्या योग्यतेला मुक्तात, म्हणजे निष्फल होतात. अरे, जर कर्म उरले तरच त्याच्यापासून सुख दुःखरूप फले व भोग प्राप्त होतात, आणि ते भोगण्यासाठी देहरूपाने जन्म घ्यावा लागतो. ते कर्म जेव्हा मला उगाणिले म्हणजे अर्पण केले जाते, तेव्हाच जन्म मरणरूप फल पुसले जाते, म्हणजे नष्ट होते, आणि त्याबरोबरच जन्मासंगे येणारे श्रम, सायास व दुःख देखील नष्ट होते. म्हणून अर्जुना, कर्मानुसार कर्मफले भोगण्याच्या कर्मबंधातून अनायासे मुक्त होण्याची संन्यास मार्गाची सोपी युक्ती मी तुला दिली आहे. ती सत्वर अंमलात आण. ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील, तर कर्मरहित होण्यास तितका जास्त वेळ लागणार नाही काय? मी सांगितलेल्या ह्या युक्तीचा सत्वर अवलंब केलास, तर ह्या देहाच्या बांधोडी म्हणजे बंधनात न अडकता आणि जन्म मरणरूप सुखदुःखांच्या ह्या सागरात न बुडता तू सुखासुखी माझ्या अंगा म्हणजे माझ्या सुखरूप स्वरूपाशी ऐक्य पावशील. हरि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.